कोपरगाव शहराच्या प्रभाग क्रमांक 15 मधील गोदावरी नदीवरील लहान पूल ते बेट मोहनीराजनगर या महत्वाच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काळेगट यांच्या वतीनं श्रीफळ फोडून श्री गणेशा करत विरोधकांवर निशाणा साधण्यात आला। या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी सांगितलं की आमदार काळे यांच्या प्रयत्नातून 37,26,000 रुपयांच्या निधीतून या रस्त्याचं काम मंजूर झालं असून काही महिन्यांपूर्वी त्यांच्या हस्ते भूमिपूजन देखील संपन्न झाले होते। मात्र संबंधित ठेकेदाराकडून काम सुरू करण्यात विलंब झाला होता आणि अखेर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले। शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांसाठी आमदार आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून या विविध ठिकाणी भूमिपूजन देखील संपन्न झालं आहे। तथापि सत्ताधाऱ्यांकडून या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या प्रसंगी करण्यात आला। आयत्या पीठावर रेघा ओढण्याचं काम सुरू आहे अशा शब्दात गंगोले यांनी विरोधकांवर टीका केली। कोपरगाव शहराचे कर्तव्यदक्ष आमदार आशुतोष दादा यांच्या माध्यमातून कोपरगाव शहराचा हा जो महत्वाचा रस्ता आहे, पालखी रस्ता, या रस्त्यासाठी विशेष रस्ते अनुदानामध्ये जवळ 40 लाखाचा निधी आमदार आशुतोष दादाने उपलब्ध करून दिला होता। त्याचं साधारण 7-8 महिन्यापूर्वी उद्घाटन पण झालं होतं, पण संबंधित कॉन्ट्रॅक्टरने ते काम चालू नाही केलं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आता आज काम चालू होणार आहे असं आम्हाला कळलंय। पण मला सांगायचं आहे की या कोपरगाव शहराला का या कोपरगाव शहराचे जे काही प्रमुख रस्ते, या सर्व प्रमुख रस्त्यासाठी आमदार आशुतोष दादांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। पण या कोपरगाव शहरामध्ये आयत्या पीठावर रेषा आज ओढण्याचे काम या कोपरगाव शहरामध्ये चालू आहे। त्या गोष्टीचा मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो आणि हा जो महत्वाचा रस्ता आहे, संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी 8 महिन्यापूर्वी 7-8 महिन्यापूर्वी याच्यात एक लेअर मारला होता। आता तुम्ही बघून घ्या, याचे लेअर सुद्धा उखडले गेलेले। तर मला तुमच्या माध्यमातून त्याला सांगणं आहे की हा प्रमुख रस्ता आहे, पालखीचा रस्ता आहे आणि आता या 2 दिवसात रामनवमी आलेली, त्यामुळे हा रस्ता तातडीने आणि चांगल्या प्रतीचा करावा अशी मी त्यांना आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने आदेश देतो। कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचं बऱ्याच ठिकाणचं भूमिपूजन झालेलं आहे आणि असं भरपूर निधी या कोपरगाव शहरामध्ये दिलेला आहे। आता संबंधित जे काही सत्ताधारी पार्टी आहे यांना फक्त एकच काम झालेलं आहे की दादांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचे जाऊन उद्घाटन करायचे आणि कोपरगाव शहरातील लोकांना असा भासवायचा प्रयत्न या कोपरगाव शहरात होईल का आम्ही हे काम करतोय। पण नागरिक फार हुशार आहे, त्यांना माहिती आहे का या कोपरगाव तालुक्याचे आमदार यांनी या कोपरगाव शहरामध्ये संबंधित सगळा निधी उपलब्ध करून दिला आहे। या प्रसंगी सुनील गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र बागचौरे, सचिन गबारे, नगरसेवक राहुल शिरसाट, विजय त्रिभुवन, फकीर मामू कुरेशी, राजेंद्र आभाळे, विजय नागरे, राहुल आव्हाड, सागर लकारे, प्रशांत मोरे, राजेंद्र खैरनार, जावेदभाई शेख, पप्पू देशमुख, सोमा शिंदे, तेजस गंगुले, वैभव कानडे, मनोज नरोडे, सचिन परदेशी, विलास आव्हाड, निलेश पाखरे, नाजिमभाई शेख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। ऐसाना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।